धाराशिवमध्ये शेतकऱ्याला प्रीमियमपेक्षाही कमी विमा प्राप्त झालेला आहे। संतप्त शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा आहे। दिव्यांग शेतकऱ्याला 211 रुपये पीक विमा मिळाल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले। विमा कंपनी आणि प्रशासनाविरोधात महामार्गावरती आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। शेतकऱ्याला अत्यल्प भरपाई मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत। किती भरला होता विमा? पीक विमा 2500 रुपये भरला होता आणि 1975 रुपये आलेत मला। 2500 रुपये भरला आणि 1975 रुपये आलेत। बर, किती येणं अपेक्षित होतं? अपेक्षित कमीत कमी 25 ते 30,000 रुपये अपेक्षित होतं। बर, अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी शासनाने नुकसान म्हणून आम्हाला हेक्टरी मदतही केली। त्याच वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही त्यात विम्याचे 17,000 रुपये टाकू। तर विम्याचे 17 तर नाही, आम्हाला 1,000 विमा दिला, हेक्टरी 1,000 रुपये। आमच्या शेजारी येरमाळा मंडळ आमचे बांधच आहेत त्यांचे, आमचे त्या बांधाला पलीकडे आम्हाला 15,000 विमा दिलाय आणि आम्हाला 1,000 रुपये विमा दिला। येत्या 2-3 दिवसामध्ये नॅशनल हायवे 52 हे आम्ही रस्ता रोको करणार, आंदोलन करणार आणि त्यातून मार्ग काय निघतो ते पाहणार। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, वाशिम।